ना मावा, ना कंडेन्स मिल्क, ना कोणतेही महागडे साहित्य, ना दूध आटवायचे टेन्शन. तर ही मार्केटपेक्षाही मलईदार कुल्फी. ही कुल्फी तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा कागदी ग्लासमध्ये सेट करून घेऊ शकता. फक्त घरातील मोजक्या साहित्यात ही मलईदार कुल्फी तयार होते. शिवाय झटपटही तयार होते. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत आपण थंड पदार्थांचा आस्वाद घेतच असतो. पण मार्केटमधून कुल्फी आणून खाण्यापेक्षा अशी गाईच्या दुधापासून पचायला हलकी आणि करायला सोपी अशी मलईदार कुल्फी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. शिवाय झटपटही तयार होते. तुम्हाला सर्वांना मी निवेदन करत आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन आले असाल तर अमृताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि जर रेसिपी आवडलीच तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तस्वकीयांना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण मलईदार कुल्फी बनवायला सुरुवात करूया. मलईदार कुल्फी बनवण्यासाठी सर्वात आधी दूध आपण गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी एका कढईत 1 लिटर गाईचे दूध गरम करण्यास ठेवले आहे. इथे गाईचे दूध मी घेतले आहे. तुम्ही फुल फॅट क्रीम दुधाचाही इथे वापर करू शकता. पण गाईचे दूध पचायला हलके असते म्हणून खास करून उन्हाळ्यात ते जरूर वापरावे. दूध थोडेसे गरम झाल्यावर त्यातील आपण 2 वाट्या दूध एका बाउलमध्ये काढून घेऊया. ते आपण नंतर वापरणार आहोत. ते आता आपण बाजूला ठेवूया. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता दुधाला एक दणदणीत अशी उकळी आली आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यात अर्धी वाटी साखर घालूया. इथे मी साखर अर्धी वाटी वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे कमी जास्त करू शकता. आता साखर दुधात घातल्यावर अगदी विरघळेस्तोवर दूध सतत ढवळत राहायचे आहे. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता साखर दुधात विरघळेस्तोवर आपण एक स्लरी बनवून घेऊया. जे आपण दूध एका बाउलमध्ये काढून घेतले होते त्यात आता आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया आणि त्याबरोबरच 30 चमचे मिल्क पावडर घालूया आणि मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मिश्रणाच्या गुठळ्या पूर्ण मोडेस्तोवर अशा प्रकारे अगदी स्लरी व्यवस्थितपणे तयार करून घ्यायची आहे. कारण हे मिश्रण आपण दुधात घालणार आहोत. त्यामुळे इथे मिश्रणाच्या गुठळ्या अगदी व्यवस्थितपणे मोडून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कुल्फीला टेक्स्चर मलईदार असे येते आणि दूधही लगेच आटली जाते. आता आपण पाहू शकता स्लरी अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे. ती आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण पाहू शकता साखर दुधात पूर्णपणे विरघळली आहे. आता ह्या स्टेजमध्ये लगेचच जी आपण स्लरी तयार करून घेतली होती ती अशा प्रकारे अगदी थोडे थोडे करून दुधात घालूया आणि एका हाताने दूध अगदी व्यवस्थितपणे ढवळत राहूया. त्यामुळे दुधात गुठळ्या होणार नाहीत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता दूध लगेचच घट्टसर झाले आहे. आता फक्त 1 मिनिटवर दूध ढवळत राहूया म्हणजे गुठळ्याही अगदी होणार नाहीत आणि स्मूथ टेक्स्चर असे मिश्रणाला येईल. त्यानंतर आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. मिश्रण थंड झाल्यावर ते आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया. म्हणजे मिश्रणाला अगदी स्मूथ टेक्स्चर मार्केटसारखे येईल. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी मिश्रण व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे. पाहू शकता बेसिक कुल्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. या मिश्रणापासून आपण 3 कुल्फ्या तयार करून घेणार आहोत. त्यातील अर्धे मिश्रण मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. प्रथम आपण मँगो कुल्फी बनवूया. त्यासाठी इथे मी थोडे कुल्फीचे मिश्रण घेऊन त्यामध्ये 1 बाउल आपण मँगो पल्प घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये व्यवस्थित फिरवून घेऊया. त्यानंतर इथे मी कुल्फी सेट करण्यासाठी कागदी ग्लास घेतले आहेत. तुम्ही स्टीलच्या ग्लासाचाही इथे वापर करू शकता. आता त्यात आपण आंबा कुल्फीचे मिश्रण घालूया. त्यानंतर वरून फॉईल पेपरने अगदी व्यवस्थित रॅप करून घेऊया आणि फ्रीजमध्ये मँगो कुल्फी सेट करण्यास ठेवूया. साधारणतः 10 ते 12 तास ही मँगो कुल्फी आपण सेट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात कुल्फीचे मिश्रण घेऊन 1 चमचा कोको पावडर घालूया आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून
अगदी पल्स मोडमध्ये हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेऊया। आता चॉकलेट कुल्फी सेट करण्यासाठी पुन्हा मी कागदी ग्लास घेतले आहे। आता त्यात आपण चॉकलेट कुल्फीचे मिश्रण ओतूया आणि वरून फॉईल पेपर लावूया। त्यानंतर चॉकलेट कुल्फी फ्रीझरमध्ये साधारणतः 10 ते 12 तास सेट करण्यास ठेवूया। त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात राहिलेले कुल्फीचे मिश्रण घालूया आणि त्यानंतर गरजेनुसार तुम्हाला जितपत गोडसर आवडत असेल त्याप्रमाणे ऑरेंज सिरप किंवा कोणतेही सिरप इथे घालायचा आहे आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये हे मिश्रण फिरवून घेऊया। त्यानंतर जे ऑरेंज कुल्फीचे मिश्रण आहे ते तयार झाल्यावर त्यात तुटी फ्रुटीही घालूया आणि मिश्रण पुन्हा अगदी व्यवस्थित एकजीव करून ग्लासमध्ये अशा प्रकारे ओतूया आणि वरून फॉईल पेपर लावून ऑरेंज कुल्फीचे मिश्रण फ्रीझरमध्ये सेट करण्यास ठेवूया। साधारणतः 10 ते 12 तासानंतर किंवा रात्रभर कुल्फी अगदी व्यवस्थित सेट झाल्यावर इथे मी गरजेनुसार कुल्फ्या डिमोल्ड करून घेत आहे। सर्व पेपर ग्लासवरील फॉईल पेपर काढून घेऊया। त्यानंतर अशा प्रकारे स्टिक प्रत्येक कुल्फीमध्ये घालून घेऊया। त्यानंतर कात्रीने पेपर ग्लास कापून कुल्फी अशा प्रकारे डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता किती परफेक्ट चॉकलेट कुल्फी तयार झाली आहे। ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण मँगो कुल्फी डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता मँगो कुल्फी अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे। तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर ऑरेंज कुल्फी आपण अशाच प्रकारे डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता किती परफेक्ट ऑरेंज कुल्फी तयार झाली आहे। आता लगेचच कुल्फी दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊन नंतर ड्रायफ्रूट्स आणि गुलाब पाकळ्यांनी गार्निशिंग करून घेऊया। अशा प्रकारे तयार झाली मँगो, चॉकलेट आणि ऑरेंज कुल्फी। लगेचच थंडगार कुल्फी सर्व करूया। अशा प्रकारे गाईच्या दुधापासून मी 3 तऱ्हेच्या मलईदार कुल्फ्या तयार करून घेतल्या आहेत। तेही कोणतेही महागडे साहित्य न वापरता आणि साध्या सोप्या पद्धतीने। इथे कुल्फीत वापरलेले ऑरेंज सिरप आणि टुटी फ्रुटीच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच थंडगार रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।